नागपूरच्या मिलिंदनगर परिसरात काँग्रेसच्या उमेदवाराच्या घरावर 10 ते 12 अज्ञातांनी हल्ला केल्याची माहिती मिळते। काल मध्यरात्रीची घटना आहे। रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत। रजत, काय नेमकं घडलंय, काय अपडेट्स आहेत? ज्ञानदा, प्रभाग क्रमांक 6 मधून काँग्रेसकडून कुंदा खोब्रागडे ह्या उमेदवार आहेत। काल रात्री त्यांच्या घरावर अचानकपणे 10 ते 12 लोकांनी हल्ला केला। हातात तलवारी आणि लोखंडी रॉड घेऊन हे लोक आलेले होते आणि त्यांना पाहून कुंदा खोब्रागडे आणि त्यांचे जे कार्यकर्ते ते घराच्या आतमध्ये पळून गेले आणि त्यामुळे कोणीच हाती लागलं नाही म्हणून हल्लेखोरांनी त्या गल्लीमध्ये उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली आणि शिवीगाळ करून ते पळून गेले। या पळापळीमध्ये काही महिला कार्यकर्ता जे आहेत त्या जखमी झालेल्या आहेत। मात्र प्रचंड दहशतीचा वातावरण सध्या मिलिंदनगरच्या त्या परिसरामध्ये आहे। पोलिसांनी या प्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र अजूनही कोणीही हल्लेखोराची ओळख पटू शकलेली नाहीये, कारण हे हल्लेखोर जे आहेत ते तोंडावर फडके बांधून आलेले होते। त्यामुळे अजून कोणालाही अटक झालेली नाही। मात्र एका उमेदवाराच्या घरावर हा जो हल्ला झालेला आहे त्याच्यानंतर नक्कीच नागपूरची जी अवस्था आहे ती फारच बिकट आहे असं पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे। नक्कीच। रजत, धन्यवाद या माहितीबद्दल।